पाकिस्तानी बीवी का कत्ल, फिर खुदकुशी। खारगर में चौंकाने वाली ट्रेजिक लव स्टोरी। नवी मुंबई के खारगर इलाके में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां पाकिस्तानी मूल की महिला सपना नोतन दास और उसके पति नोतन दास उर्फ संजय सचदेव की रहस्यमयी परिस्थितियों में मौत हो गई। पुलिस के अनुसार डॉल्फिन प्राइड सोसाइटी के फ्लैट में पहले पति ने पत्नी की चाकू से गला रेतकर हत्या की और फिर खुदकुशी कर ली। सपना के गले, पीठ और कंधे पर चाकू से गंभीर वार किए गए थे, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। इसके बाद आरोपी पति ने खुद पर वार कर आत्महत्या कर ली। यह दंपति पाकिस्तान से लॉन्ग टर्म वीजा पर नवंबर 2024 में भारत आया था और पिछले 6 महीनों से खारगर में किराए पर रह रहा था। फिलहाल खारगर पुलिस इस दोहरे हत्याकांड की जांच में जुटी है। हत्या की असली वजह अब तक सामने नहीं आई है, लेकिन पारिवारिक विवाद को इसकी मुख्य वजह माना जा रहा है। खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डॉल्फिन प्राईड नावाच्या सोसायटीमध्ये पाकिस्तानी नागरिक ज्यांचं नाव सपना नोतनदास आणि नोतनदास कोलाराम राहत होते एका फ्लॅटमध्ये। ते नोव्हेंबर 2024 मध्ये शॉर्ट टर्म विसावर भारतामध्ये आलेले होते। त्यांना 2 मुलं होते, एक 10 वर्षाचा 6 वर्षाचा। काल एक मुलगा शाळेत गेला होता, एक मुलगा क्लासला गेला होता। साधारणतः 10:30च्या सुमारास तो परत आल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्याच्या घराचा दरवाजा लॉक आहे आणि आई किंवा वडील दोघेही दरवाजा उघडत नाहीयेत। बराच वेळ त्यांनी वाट पाहिली, नातेवाईकांना कळवलं। तेव्हा ह्याच्यातली जी सपना आहे तिची बहीण ही भारतातच राहिला आहे। ही नातेवाईक आणि मित्रांसोबत आली। मग त्यांनी शेजारच्या फ्लॅटमधून जाऊन बघितलं असता शेजारच्या फ्लॅटची गॅलरी आणि ह्यांची गॅलरी ही एकमेकाला लागून होती। त्याच्यापैकी एका व्यक्तीने या गॅलरीतून त्या गॅलरीत प्रवेश केला आणि मध्ये त्याला दिसलं की सपना आणि नोतनदास हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत आणि आतून दरवाजा बंद आहे। त्याने तो दरवाजा उघडला आणि मग त्यानंतर सगळे नातेवाईक मित्रांनी आत प्रवेश केला, पोलिसांना कळवलं। पोलीस घटनास्थळी गेले, सगळे पुरावे गोळा केले। या प्रकरणामध्ये आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। प्रथमदर्शनी असं दिसून येतं की हा जो नोतनदास कोलाराम आहे त्याने त्याच्या पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर पण चाकूने वार केले आणि आत्महत्या केली। हे दोघंही हिंदू आहेत, पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते शॉर्ट टर्म विसावर इंडियामध्ये आलेले आहेत। आता तपास चालू आहे, परंतु ह्या जे मृतक सपना आहे हिच्या 2 बहिणी इथं राहण्यास आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की नवरा बायकोमध्ये लग्न झाल्यापासून वाद व्हायचे। हा जो नोतनदास आहे रागीट स्वभावाचा होता, तो बऱ्याचदा मारहाण पण करायचा आणि सपनाला वापस पाकिस्तानात जाण्याची इच्छा होती। तिला इथं मन लागत नव्हतं तिचं आणि हा जो नोतनदास आहे तिचा पती तो भारतातच राहावा अशी तिची इच्छा होती। या कारणावरून पण वाद व्हायचे असं मृतकाच्या बहिणीनं सांगितलेलं आहे। आणि 25 मे रोजी त्यांनी मारहाण पण केली होती बायकोला आणि तेव्हा पोलिसांना बोलवण्यात आलं होतं कंट्रोल रूमला फोन करून। तेव्हा सपनानी स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला होता। तिनं सांगितलं आमच्या घरातलीच बाब आहे, अशी एकंदर परिस्थिती आहे। या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्वे करत आहेत।